आपल्या पूर्व भागात तर फ्युचर त्यावेळेस मी जेव्हा माझी शालेय शिक्षण घेत होते त्यावेळेस लालबहादूर शास्त्री हायस्कूल, हरिभाई प्रशाला, सिद्धेश्वर, मार्कंडे आणि कुशल प्रशासन याच्या व्यतिरिक्त दुसरे काय नाही. त्यामध्ये फक्त महाराष्ट्रीयन आणि मराठी भाषिक म्हणून आपण शिक्षण घेत होतो. पण एक शाळा होती ती DRM ना, DR स्कूल असं काहीतरी. आणि त्या DR श्रीराम स्कूल जेव्हा स्टुडंट आपल्या समोर आले तेव्हा असं काहीतरी वेगळं वाटायचं. आपण तेव्हापासूनच आपली शिक्षणाची दर्जा किंवा आपल्या समाजातले लोक अपग्रेड झालोच आपण, असं म्हणजे पाठीमागं नाही. ते सुद्धा त्यावेळेस सुद्धा आपण इंग्लिशमध्ये आणि आता CBSE पॅटर्न आले म्हणून ते सुद्धा आपण कुठे पाठीमागं नाही. मॅडम आल्यानंतर मला खूप आनंद झाला. पूर्ण म्हणजे असं बघितलं त्याने बघा बघावून त्यांनी सुचवा म्हणलं पूर्वी म्हणा पहिलं जावं लगेच शिक्षण क्षेत्रात असेल तर जाऊन येत असते. मी माझी विद्यार्थी DRचं. हा मग हे असं आहे, कुचनचं आहे. अभिमानाने सांगतो आपण. कुचनचा विद्यार्थी कुचन थांबवलेला वाचवलेला पुढे फिनिश. मार्कंडेच्या माणसाने स्वतःची आई म्हणून त्याला सांभाळ केलं. 100 वर्ष ना, आता शताब्दीकडे वाटचाल. शताब्दी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली होणार, कारण सरस्वतीची इच्छा आहे. त्याशिवाय याला म्हणजे नुकसान होतं. आपण सगळी साथीला भेटलो काम करतात, सिन्सिअर असतात. संधी मिळणं पण फार विश्वास टाकला साहेबांनी, तसं कुठं सपोर्ट मिळतो. मेन तेच आहे, संधी मिळणं खूप आवश्यक आहे. तर संधी मिळाली ना आपण ते थांबत नाही. आपण समाजाची रोल मॉडेल आहे. एक नंबर म्हणजे खाणीतला हिरा कसा चमकावा तसलं त्यांचं जीवन आहे. आणि ते आम्ही पाहिले विद्यार्थी जसे पाहतो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अभिमान. आता तुम्हाला बघून आपल्या समाजाचे आणखी अजून ऑफिसर्स तयार होऊ लागले. बरेच लोक समाजातले संपूर्ण महाराष्ट्रात ऑफिसर कोणी आणि आता ह्या पदावर पोहोचले. डायरेक्ट PSM आपलं एक सेन्सस आहे महाराष्ट्र तेलुगू 96 28 वर्ष पूर्ण झाले मला सर्व्हिस करत. रमेश ఉన్నాడు, రమేష్ చింతకింది జెంట్స్ లో ఉన్నాడు, లేడీస్ ला मॅडम ఉన్నది. साहेब चिंताकिंदी भरती झाल्यामुळे आपलं प्रमोशन पण पास होणार. मोर देन करण्याचे ते अभिमान आहे ना. हे बाधेला माझा भाचा. हा बहिणीचं म्हणून मी पण बहिणीच. तिचं लग्न पण मीच करून दिलं. माझी मुलगी म्हणजे त्यांचं प्रॉपर बॉम्बे तेव्हा इथनं ते आपल्याकडे काय म्हणतात सागादोल आहेत ते कार्यक्रम माझ्या घरात न झाला. आणि दोघांचा जन्मदिवस एकच आहे 2 ऑक्टोबर. सहयोग म्हणतात त्याला. सहयोग आणि सुवर्ण सहयोग नाही, सहयोगच आहे असं म्हणायला पाहिजे.
good morning to esteemed guests, respected principal ma'am, management, teachers, proud parents and dear students. You troops 2K24-25 of Madhosri Ashatai Ampada Sargam Center School. I am Mrs. Salija Shindo with my co-host, Mrs. Nita Amargupta. Today we gathered to showcase the talents, skills and creativity of our students. We are super excited to kick off this fantastic celebration with all of you. As we celebrate our achievements and showcase our children's talent, I want to remind everyone that this morning is not just about recognizing individual accomplishments, but also about acknowledging the collective efforts that has made our school community thrive. So let us come together to celebrate our success, learn from our setbacks and inspire each other to reach even greater heights in the years to come. Before we begin, I would like to give a huge applause to our amazing management, principal, teachers, staff and parents who have supported our students every step of the way, like a viewer in their life. We also thrilled to have Mrs. Vijayalakshmi Sidram Puri ma'am, DYSP Rural Solapur, joining us as our chief guest to this event. Our respected principal ma'am, Honorable Mrs. Desina Prashant Pileda, to deliver the welcome and officially commence the first historic cultural event of Madhosri Ashatai Ampada Sargam Center School. Made a significant impact on our school community and we are grateful for your service. Ma'am, please come forward and welcome the guests. Mrs. Desina Prashant Pileda, Principal of Madhosri Ashatai Ampada Sargam Center School. It is a moment of extreme pleasure to welcome each one of you present here today. It is so wonderful to see you all on this first annual Gatherings Day. I always take pride in saying that this is the institution I belong to because of the unity, integrity and moral it upholds. And also a big thanks to each and everyone present here for joining our program. It gives me a great pleasure to welcome you all on today's first historic cultural celebration of Madhosri Ashatai Ampada Sargam Central School. I would like to take opportunity to extend a warm welcome to our chief guest, Honorable Vijayalakshmi Puri ma'am, President of the function, Honorable Mr. Advocate Srinivas Katam sir, President of the Padmashali Shiksha Sanstha and Secretary of Padmashali Shiksha Sanstha, Honorable Mr. Dashat Gop sir, Vice President, Honorable Mr. Srinivas Kondi sir, today's guest of honor, Honorable Mr. Nilesh Sargam sir, Honorable Mr. Govardhan Kamtam sir, Treasurer of Padmashali Shiksha Sanstha, Honorable Mr. Vijay Kumar Gullapalli sir, Chairman School Management Committee Padmashali Shiksha Sanstha, Honorable Srimati Sangeeta Yashwant Indapure ma'am, Trustee Padmashali Shiksha Sanstha, Honorable Mr. Ramesh Bodul sir, Trustee of Padmashali Shiksha Sanstha, Honorable Mr. Amit Shriram, Trustee of Padmashali Shiksha Sanstha, Honorable Mr. Srinivas Ipakal sir, Trustee of Padmashali Shiksha Sanstha, all the student, faculties and SMC members of our school, parents and grandparents of my dear students of Mass Central School and the parents of DR Shriram English Medium School, special invitees, principals of different schools of our Padmashali Shiksha Sanstha. Today is a special day on the calendar because we are celebrating the first cultural event of Madhosri Ashatai Ampada Sargam Central School. It is a day when students are free from the classroom, they are free from the burden of the studies. It is a day of parents to cheer for their little kids. When I decided to conduct this gathering, one question arises in my mind
that our school is having only 102 students, then how can I conduct the 3 hours program? But today I'm very happy to express in front of you that each and every child of Mars Central School is participated in 2 performances and ready to give the best in both the performances due to the blessings and support of parents of Mars Central School. My children are having incredible potential. The children learn more by exploring themselves. In our cultural function, you will be seeing that each and every student comes on the stage and endeavors to make them confident, and we also want to make them to imagine and to dream, because we believe if you can dream it, you can do it. Even I have a dream, and all can achieve the dream if we work together. Here I am reminded of my favorite lines of Rabindranath Tagore. The words are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. I request to all of you to enjoy the function till the end of the program. Thank you so much. Our chief guest, it is my honor to invite our respected principal ma'am, Honorable Mrs. Jessica Prashant Kileda, to introduce our esteemed guest for this event. The language is Marathi. Let me introduce our today's chief guest in Marathi. तर सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. आज आपण मातोश्री आशाताई अंबादास सेंट्रल स्कूलचे पहिले ऐतिहासिक स्नेह संमेलन सादर करत आहोत. तर या पहिल्या स्नेह संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय विजयलक्ष्मी कुरी मॅडम आपल्याला लाभल्या आहेत. त्यांचा परिचय मी थोडक्यात सांगते. आता काही माणसं जे असतात, काही माणसं आपल्या स्वकर्तृत्वाने आपल्या क्षेत्रामध्ये एक वेगळाच ठसा उमटवतात, आणि त्यापैकीच एक आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सोलापूर ग्रामीण पोलीस उप अधीक्षक माननीय विजयलक्ष्मी कुरी मॅडम. 16 ऑक्टोबर 1971 हा मॅडमचा जन्मदिवस. सोलापुरातील पूर्व विभागात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे एका टेक्सटाईल मिल मध्ये मुलीम म्हणून काम बघायचे, आणि त्यांची आई चरख्यावर सूत काढून हातमागाच्या साड्या विणण्याचे काम करायची. तरीही अशा परिस्थितीत कुरी मॅडम यांनी स्वतःसाठी एक ध्येय निश्चित केलं आणि एक धाडसी निर्णय घेतला की पोलीस लाईन मध्येच करिअर करायचं. मॅडमचं शिक्षण आहे BSc ML. 1996 मध्ये MPSC मार्फत सरळ सेवा पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची भरती झाली. पण तत्पूर्वी मी इथे सांगू इच्छिते की 94-95 या साली त्यांनी थोड्या काळासाठी शिक्षिका म्हणून काम पाहिले, आणि याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि छान वाटतं की अशा एक शिक्षिका आम्हाला आज प्रमुख पाहुण्या म्हणून लाभत आहेत. 10 वर्ष त्यांनी PSI ते API पर्यंत बृहन्मुंबई ठाणे येथे संरक्षण शाखा येथे त्या कार्यरत होत्या. त्यानंतर 2007 ते 2011 या कालावधीत सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या ठिकाणी त्या कार्यरत होत्या. त्यानंतर 2011 ते 2016 दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव या ठिकाणी त्यांनी कामकाज पाहिले, व त्यानंतर 2016 ते आज तागायत त्या सोलापूर ग्रामीण येथे वाहतूक शाखा व सोलापूर शहर या ठिकाणी अनेक मानवी प्रतिबंधक कक्ष येथे त्या कार्यरत आहेत. विशेषत्वाने सांगायचे म्हणजे दरवर्षी विजयलक्ष्मी कुरी मॅडम यांना बेस्ट हार्ड वर्कर अँड सिन्सिअरिटी ॲप्रिसिएशन लेटर मिळत आहे प्रत्येक वर्षी. खरं तर एका स्त्रीसाठी ही पोलीस क्षेत्रात कार्य करणे ही जरा अवघडच गोष्ट आहे. तरी पण मॅडमच्या या धाडसी स्वभावामुळे या क्षेत्रात कार्यरत आहेत व आपल्या सर्व जबाबदाऱ्या त्या व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. अशा या बहुगुणी कर्तृत्ववान धाडसी माननीय विजयलक्ष्मी कुरी मॅडम या आपल्याला आज प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या, हे खरंच आपलं भाग्य आहे. त्यांना त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा देऊन मी हा परिचय पूर्ण करते. धन्यवाद. But light a lamp to illuminate. Now we are going to witness our traditional lamp lighting ceremony. It is a tribute to Ma Saraswati to bestow her warm blessings
upon us to achieve additional academic and future prosperity. I request to all the dignitaries on the stage, please come forward to perform the puja and garland ceremony. या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. Where we honor our esteemed guests and dignitaries for their contribution and support. We are delighted to take a moment to express our gratitude and appreciation to our chief guest, Honorable Mrs. Vijayalakshmi Sidram Puri Ma'am, DYSP Rural Solapur. Kyatam Sir, President Padmashali Shikshan Sanstha Puri Ma'am, DYSP Rural Solapur. मैम एक मिनट It is President Padmashali Shikshan Sanstha Solapur. I request Honorable Mrs. Jessica Prashant Piledar ma'am. एक मिनट सर. It is now our pleasure to felicitate our guest of honor, Shri Nilesh Ambashan Piledar and school captains come forward and present the felicitation. Along with mother, son will be felicitated. It is our honor to felicitate Mrs. Ashatai Ambadar Sarvam ma'am. एक मिनट मैडम. मैडम गो मैडम काम बोलो मी एक क्या टाइम मुश्किल And school captains to come forward and felicitate our present the prizes to our deserving students. I request the parents of the deserving students. Parents, please come forward. एक मिनट पुढे सर पुढे या थोडा. Ritik Akash Dasri. He got 93%. Steve Ganesh Darla. They got 96%. एक मिनट समोर पिलो चालू. Next from ओके रेडी. I request this class teacher, Mrs. Sanuja Shindo, please receive this award.
his side. May I request our chief guest, Mrs. Vijayalakshmi Puri ma'am, to kindly come forward and share their thoughts with us. It is an honor to have them with us today. पद्मशाली शिक्षण संस्था मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल सोलापूर यांचा आज वार्षिक स्नेहसंमेलनासाठी या व्यासपीठावर उपस्थित पद्मशाली शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी गोप सर, कोंडी सर, कॅप्टन सर, प्रिन्सिपल मॅडम, कप्तान सर आणि सगळे मान्यवर, आज आपल्या या मातोश्री आशाताई अंबादास सरगम या स्कूलचं फर्स्ट ॲन्युअल फंक्शन या याच्यासाठी आम्हाला ॲज अ प्रमुख पाहुणे म्हणून इथे आमंत्रित केलेले आहे. निमंत्रण आम्ही स्वीकारताना अत्यंत सुखद आणि आनंदी धक्का बसेल अशी बातमी होती की मी मूळची सोलापूर शहरातील पूर्व भागातली तेलुगू समाजातून पद्मशाली हे माझ्या या समाजातून मी मोठी झालेली. त्या समाजानेच आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये पद्मशाली शिक्षण संस्था 113 वर्षापासून ही संस्था चालू आहे. त्या माध्यमातून मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम तेव्हापासून शिक्षण संस्था पण आपल्या पूर्व भागातल्या मुलांना शिक्षण देत आलेलं आहे. ते करत असताना काळाची गरज म्हणून जसे शिक्षणाची व्याप्ती वाढत गेलेली आहे आणि त्या व्याप्तीनुसार आपला पण समाज कुठे मागे पडायला नको. इव्हन आपल्या समाजामध्ये पूर्व भागातली शाळा म्हटले तरी सुद्धा फक्त आपल्या समाजापुरतीच ती शाळा सीमित नसून या शाळेमध्ये प्रत्येक समाजातले मुलं शिक्षण घेतलेले आहेत आणि उच्च शिक्षित झालेले आहेत आणि त्यांचं जीवन उच्च एका स्तरावरती त्यांनी आता सध्या विराजमान आहेत. अशा या शिक्षण संस्थेने CBSE ही जी काही पॅटर्न आलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची NCERT ची म्हणा त्या पॅटर्नची शिक्षण संस्थांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या याच्यासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही आमचे प्रथमच कार्यक्रम होत आहे आणि आपली उपस्थिती प्राप्ती आहे म्हणून आम्हाला जेव्हा इन्व्हिटेशन मिळालं ते खरोखरच मला खूप आनंद झाला. आणि फक्त मी ऐकून होते की आपल्या CBSE स्कूल सुरू आहे आपल्या कुचल हायस्कूल मध्ये, पण त्या स्कूलच्या आज मी प्रमुख पाहुणे म्हणून मी आज इथे उपस्थित होणार आहे. माझं भाग्य समजते, भाग्याच्यासाठी समजते की जो आपला समाज आहे पूर्व भागातला पद्मशाली समाज खूप कष्टकरी आणि प्रामाणिक आणि कष्टाळू आणि कोणाचे वाईट चिंतनार नाही अशी एक समाज म्हणून आपली प्रचिती झालेली आहे. आणि आपल्या समाजातले प्रत्येक व्यक्ती फक्त कष्टाळू आहेत इथे सीमित न राहता शिक्षण घेऊन बरेचशा पूर्ण जगामध्ये वर्ल्ड मध्ये आता आपले ग्लोबल पद्मशाली संस्थेमध्ये मी आहे. खूप मोठ्या मोठ्या पदावरती आपले काम करतात. इव्हन शास्त्रज्ञ सुद्धा आहेत पद्मशालीचे. कुठल्या क्षेत्रात नाही तसं नाहीये, पण तेलुगू भाषिक म्हणून तेलुगू ही भाषाच आता जगामध्ये दुसरी आपण भाषा बोलली जाते हे सुद्धा ख्याती आहे. तर अशा या संस्थेचे पूर्व भागातले सोलापूरमध्ये आपल्या मुलांसाठी CBSE स्कूल जी मातोश्री आशाताई अंबादास सरगम यांच्या नावाने सुरू झालेली आहे. त्या मॅडम मातोश्री मॅडम पण इथेच आहेत. त्यांच्या चिरंजीवानी शाळा सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळेस आपण देणगी देत असतो, अन्न क्षेत्राला देणगी देतो किंवा एखाद्या याच्या वेगवेगळ्या देणग्या देत असतो, पण शिक्षण क्षेत्रात देणगी देणं हे अमूल्य आहे. याचं योगदान आपण पैशात तोडणार नाही असं हे देणगी आहे. आणि खरोखरच
त्यांच्या चिरंजीवांनी जी मोठी निर्णय घेतली आहे, आदर्श निर्माण केलेले आहे आपल्या समाजासमोर. फक्त तेलुगू समाजापुरतं सीमित नाहीये, पण शिक्षण संस्थेसाठी तुम्ही उत्स्फूर्तपणे तुम्ही एवढ्या मोठ्या आपल्या स्वतःच्या आईच्या नावाने डोनेट केलं आणि आपल्या शिक्षण घेणार आहेत याच्यानुसार तुम्ही इथं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे मी खरोखरच आपला धन्यवाद देते. आणि असे देणगीदार पुन्हा असेच निर्माण व्हायला पाहिजे अशी मी आपल्या इथे समोर उपस्थित लोकांमधून अपेक्षा व्यक्त करते. माझ्या परिचयामध्ये बरेचसे काही सांगितलेलं आहेच, त्या याच्यानुसारच एक छोटस मी आपल्या पद्मशाली समाजाच्या याच्यानुसार एक माझा स्वतःचा अनुभव सांगते. किती आपण गरीब कुटुंबातून जरी आलो तरी शिक्षण कोणालाही गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नाही. आपली जी इच्छा होत असेल, आपली शिक्षणाची जिद्द असेल आणि आपण खरोखरच एक ध्येय समोर जर ठेवून त्या मार्गाने जर मार्गक्रम केला तर आपण निश्चितच आपलं तिथे ध्येय सार्थ करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टी आपण धाडसीने केल्या तर ते निश्चित होत असतात. म्हणून शिक्षणाला आर्थिक परिस्थिती, गरिबी हे कधीच मध्ये येत नाहीत. तर त्यानुसारच आम्ही गरीब कुटुंबातून जरी असले तरी सुद्धा शिक्षण घेताना मी सजग म्हणून सगळ्या गोष्टीकडे पाहिलेलं आहे. आणि विशेष करून माझ्या शिक्षणासाठी माझे अगदी आईवडील जन्म देऊन आपली जबाबदारी पूर्ण करत असताना आपल्या मुलांची सुद्धा त्यांची भविष्य निर्धार करत असतात. ते करत असताना त्यांचे भविष्य कशात आहे ते सुद्धा त्यांना खूप काळजी वाटत असते. त्या दृष्टीनेच माझे आई आणि वडील अगदी रानाडी शिक्षण हे वडील फक्त मोडी लिपीमध्ये 4थी पर्यंत पास आहे नाही तर घरकाम करत होती. शिक्षणाचं महत्व त्या लोकांना त्यावेळेस समजत होतं म्हणून मला शिकवले आणि आई वडील मला शिकवले म्हणून मी आता इथे आपल्या समोर उभी आहे. आता शिक्षणाची व्याप्ती एवढी मोठी झालेली आहे की त्यावेळेस आपण गरिबीतून शिकलो वगैरे नाही. आता गरीब मुलं सुद्धा इथे आता माझ्या बसलेले इथे ज्याची आर्थिक परिस्थिती नसते तरी सुद्धा आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी आज या शाळेत तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. बरोबर आहे का नाही इथे? तर प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मुलगा काळानुसार आपल्या याच्यानुसार प्रत्येक क्षेत्रात पुढे जायला पाहिजे म्हणून एक धडपड करून आपली मुलांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तर या शाळेत जेवढे मुलं आता असतील सीबीएसई पॅटर्न मध्ये नर्सरी, एलकेजी, युकेजी आणि 3rd पर्यंत आहे ना, 3री पर्यंत शाळा आहे. आणि ही शाळा आता आपण रोपटा कुठेतरी रोवलेला आहे. ते एवढा वटवृक्ष होईल जसे शिक्षण संस्था झालेले पद्मशाली शिक्षण संस्था त्याच पद्धतीने आपल्या सीबीएसईचं सुद्धा शिक्षण नावारूपालेलं आहे शाळेची. आणि आपल्या मुलांमध्ये सरांनी सांगितल्यासारखं फक्त पद्मशाली समाजातलं शिक्षण नाही, समाजातलं मुलं शिकत नाही तरी सगळ्या समाजातले मुलं इथे शिक्षण घेत आहेत. सीबीएसईचं पॅटर्न शिक्षण घेत असताना माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझ्या मुलीला ऍडमिशन घ्यायचं होतं. मी तुमच्या इथे बसलेले जे पालक आहेत तसंच एक पालक असाच विचार करे की माझ्या मुलीचं शिक्षण या शिक्षण प्रवाहातून व्यवस्थित व्हायला पाहिजे. अगदी मराठी इंग्लिश मिडियम स्टेट लेवलचं असले तरी सुद्धा मी स्वप्न बघत होते की माझी मुलगी सीबीएसईला शिकायला पाहिजे कारण काळाची गरज आहे. त्यावेळेस IMS आणि KIT ऑर्किड 3 स्कूल आपल्या इथे पर्याय होते आणि मी पूर्व भागात राहत असल्यामुळे मलाही शाळेचे अंतर हे खूप डिस्टन्स वाटायचं की मुलांना शाळेत नेणं आणणं हे जास्त वेळ जातोय आणि शिक्षण कधी घेणार आहे. आणि सीबीएसई शिक्षणाचा अभ्यासक्रम खूप अवघड आणि मुलांना त्यामुळे जमणार नाहीये हा विचार केला तरी सुद्धा मी निर्णय घेऊन ते सीबीएसईच्या तिथे ऑर्किड स्कूलला ऍडमिशन घेतले. पण आता आपल्या या पूर्व भागामध्ये आपल्या शिक्षण आपल्या दारी याच्याप्रमाणे सीबीएसई स्कूल आपल्याच दारी आलेले आहे. तर त्याचा खूप तुम्ही सगळेच भाग्यवान आहात की आपली एवढं मोठे निर्णय घेऊन पूर्व भागामध्ये सीबीएसई स्कूल
स्कूल आपण सुरुवात करतोय. सर मी निश्चितच सांगणार आहे गोप सर की तुमची जी दूरदृष्टी करून तुम्ही सीबीएसई लेवल सुरू केलात हे खरोखरच नावावर होणार म्हणजे होणार. कारण आपला समाजच तेवढे डेडिकेट आहे की एका क्षेत्रात आपण प्रवेश केला तर तिथे आपल्या यशस्वीपणे प्रामाणिकपणे त्याचं नावावर आणणार हे निश्चितच आहे. त्यामुळे मी आजच आपल्याला मी सांगते की मातोश्री आशाताई अंबादास सरगर म्हणजे स्कूल सीबीएसई लेवलचं पूर्णपणे महाराष्ट्रापुरतं सीमित न राहता जगाच्या पाठीवर आपलं मुलं शिकून पुढे जातील अशी निश्चितच इथे अपेक्षा व्यक्त करते. फक्त पालकांना माझी एक विनंती आहे, मी पोलीस खात्यात असल्यामुळे थोडस पोलिसिंग जरा जागा झालेलं माझ्या याच्यामध्ये. त्या पोलिसिंगच्या दृष्टीने एवढं सांगेन की मुलांच्या आवडी निवडीनुसार तुम्ही त्यांचं पालन पोषण करा आणि विशेष करून मुलांकडे लक्ष देत असताना त्यांनी काय सांगतात त्याच्याकडे तुम्ही खूप अटेन्शननी लक्ष द्या. त्यांचे प्रत्येक वाक्य तुम्ही ऐकत राहा. कारण मुलांना कळत नाहीये पण ते विचारत असतात. त्याच्या प्रश्नाला उत्तर तुम्हाला येत नसले तरी सुद्धा येत नाही म्हणून सांगा पण चुकीचं काहीतरी उत्तर सांगू नका. एखाद्या साथ आपले सीबीएसई लेवलचे इथे शिक्षण तर देत आहात, घरी गेल्यानंतर इथे शिकलेले तुम्हाला विचारणार प्रश्न ते आपल्याला येत नसतं तरी सुद्धा चुकीचं काही न सांगता ह्या गोष्टी मला येत नाहीत, मी शिकणार आहे तुझ्यासोबत असं तुम्ही त्यांना विश्वास निर्माण करा. पण याच्यातूनच घरातूनच शिक्षण घेत असताना पहिला गुरु आपल्या आई वडिलाच असतात. त्यामुळे आपल्या मुलांना आपण घरातूनच घडवायला शिकवा आणि शक्यतो मुलांकडे कॉशियस प्रमाणे तुम्ही लक्ष द्या. लहानपणी जे तुम्ही त्यांचा पाया रोवणार आहात ते मोठे त्यांचं ते रूप होणार आहे. तर आपण आपल्या मुलांना लादायचा हा शब्द साईडला ठेवा. मी डान्स खूप मला आवडतोय पण मला काही कारणाने मी डान्स शिकलेला नाहीये. मी डान्स त्याच्यामध्ये माझं शिकता आलेलं आहे. मला डॉक्टर व्हायचं होतं, काय कारणाने मी डॉक्टर झालेलं नाहीये. मग माझ्या मुलाच्या रूपात मी डॉक्टर करू देते किंवा माझ्या मुलीच्या रूपात तिला नर्तिका पण करते. असं तिला तुम्ही तुमचा स्वप्न त्यांच्यावर लादू नका. हे वाक्य मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी काय करतात त्याच्यावर तुम्ही आता आपण काय आहोत ते आपल्या याच्याप्रमाणे सीमित ठेवायचं पण मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्या पद्धतीने त्यांना वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मोबाईल हा थोडस त्यांच्यापासून लांब ठेवलं तर तुमचा मुलगा निश्चितच पुढे जाईल. जास्त वेळ न घेता इथे मुलांचा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे. मी आज पहिल्यांदाच आले, पुन्हा आपल्या शाळेत येणार आहे मी. त्यावेळेस शाळेत आपल्या मुलांशी मी हितगुज करणार आहे तेव्हा मी त्यांच्याशी बोलणार आहे. म्हणून मी ते इथे जास्त न बोलता आणि आपल्या या आजचा कार्यक्रम खूप सुंदर होण्यासाठी मी शुभेच्छा देते. मुलं वाट पाहत आहेत की त्यांचा डान्स आपले आई वडील बघणार आहेत. तर शाळेने पुन्हा एकदा मला या इथे बोलवल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार आहे आणि धन्यवाद. Shri Nilesh Sargam Ambadas sir share their experiences and insight with us and we look forward to learning from them. आणि आजचे आपले प्रमुख उपस्थित आणि पाहुणे म्हणून विजयाता कर्वी मॅडम आपण पूर्व विभागातून येऊन इतकी मोठी कीर्ती गाजवलात तर तुमचं इन्स्पिरेशन सगळ्यांना कळायला पाहिजे. ज्या टायमाला आमच्या मनात चालू होतं की आपले प्रमुख उपस्थित किंवा प्रमुख पाहुणे कोण असतील तर पहिल्या क्षणी आणि पहिल्या सेकंदाला तुमचं नाव आलं. कारण महिला म्हणून तुम्ही जे आपल्या समाजाला इन्स्पायर केलात हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि पद्मशाली शिक्षण संस्थेने हा स्कूलसाठी एवढा मोठा परिश्रम घेतला तर मला असं होतं की अनेक जण मोठे इथं घडून आलेले आहेत सोलापुरात, पण पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शाळेसाठी आणि पहिल्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आम्हाला म्हणजे पाहिजे होते ते पद्मशालीच असले तर अजून एक खूप मोठं आमच्यासाठी भाग्य असं असणार आहे. तर ते विचार घेऊन आम्ही कुर्वी मॅडमना इन्व्हाइट केलं आणि त्यांनीही खूप आपलं मोलाचं त्यांनी आज वेळ दिला. मी जास्त वेळ न घेता पद्मशाली शिक्षण संस्थाला
आणि मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूलचे सगळे टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, प्रिन्सिपल आणि ऍडमिनिस्ट्रेटर पिल्ले मॅम, हे सर्वांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि सगळे पेरेंट्स जे या शाळेमध्ये ऍडमिशन आपल्या पाल्यासाठी घेतलेले आहेत, तुमचं पाल्यांचं भविष्य हे 100% सुरक्षित आहे आणि खूपच उज्ज्वल आहे, याची काळजी इकडचे टीचर्स आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ हे घेतील. आणि तुम्ही निश्चित व्हायला काहीच हरकत नाही आणि तुमचं मुलांचं भविष्य हे 100% चांगलं होणार. पद्मशाली शिक्षण संस्थाचा इतिहास आहे रत्न घडवायची. आज मीही एक स्टुडंट पद्मशाली शिक्षण संस्थेकडूनच आहे आणि मी या मोठं काम करू शकलो. तर त्यामुळे मी माझ्या आधारे तुम्हाला सांगू शकतो की तुमचं पण हे परफेक्ट शाळेमध्ये आहे आणि इथून पुढे तुम्ही निश्चित व्हायला काहीच हरकत नाही. आणि मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी प्रिन्सिपल मॅडम आणि सगळे टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ यांचा धन्यवाद मानतो. थँक्यू. Appreciate the inspiration you brought to our event. It is our pleasure to invite Mr. Srinivas Kyatam sir, President Padmashali Shikshan Sanstha Solapur. आज आपल्या संस्थेच्या या मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूलच्या सर्वात प्रथम असलेल्या या कल्चरल कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका, आमची थोरली बहीण सन्माननीय विजयलक्ष्मीताई पुरी या ठिकाणी आले. प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी आपल्या संस्थेचे सर्व आमचे मार्गदर्शक व महासचिव आदरणीय गोप साहेबांचा मी या ठिकाणी हृदयापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी सर्वात आधी CBSE स्कूल चालू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज आपण 2 महिन्यापासून पाहतो महाराष्ट्र शासनाने राज्यात CBSE पॅटर्न लागू केलेला आहे. म्हणजे गोप साहेबांचा नेहमी जो दृष्टी असतो तो जवळपास 10 वर्ष अगोदरचा असतो. अशा पद्धतीने गोप साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आज जो मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूलच्या माध्यमातून जी शिक्षणाची प्रवाह या पूर्व भागातील लोकांसाठी उभं केलेला आहे, त्याबद्दल मी व्यक्तिशः या संस्थेचा सभासद म्हणून आणि आज अध्यक्ष म्हणून त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. आपण आपले पाल्य CBSE मध्ये प्रवेश घेण्याचा जो धाडस दाखवला मागच्या वेळी, तो खरंच सार्थक ठरलेला आहे. कारण यापुढे आताच कुरी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये फक्त राज्यस्तरीय शिक्षण घेऊन उपयोग होणार नाहीये. त्यासाठी सेंट्रल लेवलचा हा जो CBSE पॅटर्न शिकणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही ओळखून तुम्ही आपल्या पाल्यांना या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. आपण आपल्या परिचयातील, परिवारातील, पाहुण्यातील इतर पालकांना सुद्धा आपण या संबंधी सांगावं की जेणेकरून त्यांना त्यांच्या पाल्याचं भवितव्य भक्कम उभारण्यासाठी त्यांना सुद्धा CBSE शिक्षणाकडे वळवा. जेणेकरून पुढचा भारतीय आपली जी पिढी आहे ती अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये सक्षम निर्माण करायला पाहिजे आणि या सक्षम निर्मिती करता ही पहिलं पाऊल आहे CBSE शिक्षणाकडे वळणे. म्हणून मी आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी सादर करणाऱ्या सर्व कलावंतांना आणि शिक्षकांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. To share our vision with us. Once again, thank you, sir. This is the most awaited section of every event. Now we are going to watch and enjoy the gorgeous performance of our young talented students. Dance is the soul of human mind. Classical dancing is like being a mother. Let's begin our cultural program with traditional invocation to Lord Ganesha and Goddess Saraswati. I call upon our Mass Central School Bharatanatyam tried under the Guru Mrs. Supriya Palam teacher. The performers are Siddhi, Advika, Aravli, Manasvi, Tejaswini, Arya, Shirisha, Samruddhi, Anvika, Riya, Arohi, Sanskruti, Dakshayani, Smarnika, Janavi, Nakshatra.
वाहन मोदक कस्त चामर कर्ण विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र दीन विनायक पाद नमस्ते मूषिक वाहन मोदक कस्त चामर कर्ण विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र दीन विनायक पाद नमस्ते दीन विनायक पाद नमस्ते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा आङ्गिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आकारं चन्द्रताराधिपम् आकारं चन्द्रताराधिपं नमः सात्विकं शिवम् आङ्गिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आकारं चन्द्रताराधिपम् आकारं चन्द्रताराधिपं नमः सात्विकं शिवम् शिवं 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 I know it's 8.7 million species. Yes, you are correct. Now I like to watch some animals. Is it possible? Why not? Now our LKG students are going to perform an animal show and make a jungle here. This performance taken effort by Mrs. Shalini teacher. A majestic elephant, the largest land animal on earth, to our stage.
which animal is remained to come on the stage? Say loudly. Yes, we are going to welcome Jungle Lion. Our first standard students are going to perform a Marathi dance choreographed by Mr. Sandeep sir. I would like to call Ayukta, Manusri, Anvika, Riya, Ruchika, Sambhavi, Anvi, Gaurangi, Pratyukta, Krishnapriya, Nakshatra, Samruddhi, Madhushri, Shruti, Sritej, Vineet, Ayans, Mahendra, Srivardhan, Devans, Noman and Sai Charan on the stage. खंडेराय झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना खंडेराय झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना खंडेराय झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढं चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विना रे चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विना रे घशाखाली घास माझ्या जायना रे खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना
क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग लग बाय 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 असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलंय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईल येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाय करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इन्स्टाची स्टार हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ थोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे लागून देणार मी कोणाची नजर नेहमी तुझ्यासाठी राहीन मी हजर काही पण सांग तू काही पण मान तू होणारी बायको घे डोक्यावर पदर काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळाची आई ग माझं सारं काही तुझंच तू फक्त बोल तुला काय पाहिजे मला सोन्याचा झुमका चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे दिवस निघत नाही रोज रोज तुला भेटावंसं वाटतं आणि इथं तुला मला भेटायला मिळणार आहो जरा माझं ऐकून घ्या मला नवा फोन घेऊन द्या फुल आहे म्हणे बँक मध्ये बॅलन्स आणि नसेल तर लोन घेऊन घ्या काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळांची आई ग माझं सारं तुझंच तू फक्त बोल तुला काय पाहिजे सोन्याचा झुमका चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे हे सोन्याचा झुमका चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे
dear friends. Every child is a different kind of flower, and all together make this world a beautiful garden. Here we have the little flowers of the nursery presenting